औरंगजेबाचा मुद्दा महाराष्ट्रात गाजतोय। औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची घोषणा ही विश्व हिंदू परिषद आणि त्यांच्या समविचारी संस्थांनी केलेली आहे। पण असं सगळं असताना अचानक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची या सगळ्या प्रकरणात एंट्री झाली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनीलजी आंबेकर यांनी या प्रकरणावरती पत्रकार परिषद घेतली। ती पत्रकार परिषद घेऊन ते नुसते थांबले नाहीत, तर त्यांनी औरंगजेबाचा मुद्दा हा समयोचित नाही असं जाहीर प्लॅटफॉर्मवरनं सगळ्या माध्यमांसमोर थेट सांगितलं। संघ कधीही या पद्धतीने सरळ त्यांची जी भूमिका आहे ती स्पष्टतेने मांडत नाही किंवा अशा विषयांवरती संघ बऱ्याच वेळेला भाष्य करायचं टाळत असतो। पण असं असताना सुनीलजी आंबेकर यांनी या विषयावर पत्रकार परिषद का घेतली, संघाला या भूमिकेवरती स्पष्टीकरण देण्याची गरज का वाटली आणि संघाने एक प्रकारे औरंगजेबाचा विषय हा महाराष्ट्रात थांबवून कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केली आहे का, कुठेतरी त्यांना संघाच्या भूमिकेमुळे देवेंद्र फडणवीसांना मदत होणार आहे का, आणि या सगळ्या गोष्टींमागचं नेमकं राजकारण काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रोहित हरीफ द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण खरं तर बऱ्याच दिवसांनी भेटतोय, पण महाराष्ट्रामध्ये मुद्दाच आलेला आहे औरंगजेबाचा। औरंगजेब हा मुघल बादशाह होता, त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना हाल करून ठार मारलं, हा इतिहास सगळ्यांना माहिती आहे। त्यात नुकताच छावा हा सिनेमा आलाय, त्यामुळे जवळपास सगळ्याच महाराष्ट्रीयन मराठी लोकांच्या या भावना या थोड्याशा इमोशनल लेवलला आहेत, कारण की इतिहासच आपला तसा आहे। हे सगळं होत असताना औरंगजेबाचा मुद्दा हा महाराष्ट्रात पेटू लागला। त्याच्यावरती अनेक विश्व हिंदू परिषद किंवा बाकीच्या बजरंग दलासारख्या संघटना असतील, त्यांनी याच्यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे आणि प्रतिक्रिया दिल्यानंतर प्रतिक्रिया नुसती थांबली नाही, त्यांनी काही त्याच्यावरनं औरंगजेबाच्या कबरीच्या प्रतिकृती जाळल्या आणि त्याची परिणतीनंतर ही नागपूर दंगलीमध्ये झाली, कारण की त्याच्यानंतर या घटनेनंतर नागपूरमध्ये दंगल उसळली। आता नागपूर दंगलीनंतर कुठेतरी ह्याचे जे चटके आहेत किंवा ह्याचे जे परिणाम आहेत ते महायुती सरकारला कुठेतरी फेस करावे लागणार, कारण की महायुती सरकार हे आत्ता सत्तेत आहे। आता जर का आपण बघितलं तर संघाला या सगळ्या प्रश्नावरती भूमिका का मांडावीशी वाटली आणि संघाने कुठेतरी सरकारचे कान टोचले का, असं एक नॅरेटिव्ह सगळ्या माध्यमांमध्ये आहे। पण खरंच एवढीच कारण आहेत का ते, किंवा या पलीकडे काय कारण आहेत ते आपण बघायला पाहिजे। यातलं पहिलं कारण जे येतं ते म्हणजे हिंदू वोट बँक जी आहे महाराष्ट्रामध्ये, त्याला औरंगजेबाचा मुद्दा हा अपील झाला नाही असं म्हणावं लागेल। कारण की जर का आपण बघितलं तर औरंगजेब हा अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचं अहमदनगर इथे त्याचा मृत्यू झाला, त्यानंतर त्याला औरंगाबादला म्हणजे आत्ताच्या छत्रपती संभाजीनगरला देण्यात आलं आणि तिथं त्याची कबर बांधण्यात आली। जर का आपण कबरींचा इतिहास बघितला तर उत्तर भारतामध्ये किंवा मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार इथं तिथल्या मुघल किंवा मुस्लिम शासकांच्या ज्या प्रकारच्या कबरी आहेत त्या प्रकारची कबर ही औरंगजेबाची ही महाराष्ट्रात नाही, अत्यंत साध्या स्वरूपातली ती कबर आहे। आणि तो जो मुद्दा आहे औरंगजेबाचा, तो जर का छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर हा परिसर सोडला तर फारशा भागात औरंगजेबाची कबर कुठे आहे, त्याचं काय स्थान आहे याबद्दल फारशी कोणाला माहिती नाही। त्यामुळे औरंगजेबाच्या प्रकरणाला हवा देण्यात काही अर्थ नाही आहे। औरंगजेबाचा मुद्दा हातात घेऊन म्हणावं तितकं वातावरण किंवा जनमत महाराष्ट्रात तयार झालं नाही असं कुठेतरी निदर्शनास आलं असेल, आणि त्यामुळे औरंगजेबाचा मुद्दा जो आहे तो हिंदू वोट बँकेला फारसा अपील झाला नाही आणि त्यामुळे त्यानंतर संघांनी या सगळ्या मुद्द्याला एक प्रकारचं पॉज दिला किंवा ज्याला म्हणतो आपण की हा विषय एक प्रकारे थांबवा असा संदेश संघाने दिला। आता जेव्हा संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर सुनीलजी आंबेकर जेव्हा या विषयावर बोलतात आणि असा एक स्पष्ट मेसेज देतात की आता हा विषय महत्त्वाचा नाही, तेव्हा त्याचा योग्य तो मेसेज संघप्रणीत किंवा संघाशी ॲफिलिएटेड असलेल्या सगळ्या संस्थांमध्ये जातात आणि त्यानंतर आपोआपच विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल किंवा इतर ज्या अशा काही संघटना असतील त्यांना हा जो मुद्दा आहे तो आवरता घ्यावा लागतो। याशिवाय जर का आपण बघितलं तर संघाने या सगळ्या विषयावर ही भूमिका का घेतली असेल किंवा हा विषय थांबवण्याचं एक प्रकारे प्रत्यक्षरित्या आवाहन का केलं असेल, त्याचं दुसरं प्रमुख कारण पुढे येतं ते म्हणजे नागपूरमध्ये जी दंगल घडली ती कुठेतरी पोलिसांचा इंटेलिजन्स कमी पडला किंवा गृह खात्याला वेळेत बातम्या मिळाल्या नाहीत, माहिती मिळाल्या नाही की अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, यामुळे ती घडली। त्यामुळे कुठेतरी नागपूरचं जर का आपण महत्त्व बघितलं तर नागपूर हा संघाचं मुख्यालय असलेला जिल्हा आहे। नागपूर हे तेच शहर आहे जिथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 मध्ये हेडगेवार यांनी केली होती। त्याशिवाय जर का आपण बघितलं तर आत्ताच्या काळात नागपूरचं महत्त्व बघितलं तर नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि बावनकुळे जे महसूल मंत्री आहेत, आणि नितीन गडकरी हे केंद्रात दळणवळण मंत्री आहेत, हे तीन भाजपाचे फार मोठे नेते हे याच शहरातून येतात।
सो भाजपाची इतकं मोठं नेतृत्व या शहरातनं येतं. असं असताना या शहरामध्ये जेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा ऐरणीवरती येतो, या शहरामध्ये जेव्हा दंगल होते, तेव्हा कुठेतरी या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी ही सरकारला म्हणजे भाजपला ही घ्यावी लागते आणि प्रत्यक्ष त्या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी येते ती गृह खात्यावर. आता गृह खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि गृह खात्याचा कारभार जर का गेल्या 3 महिन्यातला बघितला तर तो चिंताजनक वाटावा अशी परिस्थिती आहे. हे नाकारून आपल्याला चालणार नाही. बीडमधलं संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण असो, पुण्यामध्ये झालेल्या स्वारगेट इथे बलात्कार असो किंवा खोक्या भोसलेचं प्रकरण असो, याशिवाय अनेक अशा घटना घडत आहेत. त्यामध्ये कोयता गँगसारखे प्रकरणं घडत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना वेठील धरलं जात आहे. असं असताना सगळ्याची जबाबदारी ही पोलीस आणि पर्यायी गृह खातं यांच्यावर येते. आता गृह खात्यावर ही जर का जबाबदारी येत असेल आणि नागपूरची दंगल अजून भडकली असते तर कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांच्या खात्यावरती हा प्रश्न निर्माण झाला असता आणि विरोधकांना आयतं कोलीत मिळालं असतं, मुद्दा मिळाला असता. त्यामुळे हा विषय मोठा होण्याच्या आधीच याच्यावर महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातनं प्रतिक्रिया येण्याच्या आधीच संघांनी त्यांची भूमिका स्पष्ट करून टाकली की हा मुद्दा महत्त्वाचा नाही. याचा अर्थ स्पष्ट होतो की आता या मुद्द्यावरती कोणीही वाचाळवीरांनी महाराष्ट्रातल्या काही वक्तव्य करू नये, संस्थांनी काही आंदोलनं करू नये आणि कुठल्याही प्रकारची ॲक्शन रिॲक्शनचा खेळ सुरू होऊ नये. त्यामुळे कुठंतरी देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण करण्यासाठी किंवा त्यांना पाठीशी घालण्यासाठी किंवा त्यांची कोंडी होऊ नये याची काळजी संघांनी एक प्रकारे ही भूमिका व्यक्त करून घेतली. याशिवाय जर का आपण बघितलं तर केंद्र सरकारने हे सगळं जे औरंगजेबाची कबर आहे त्याला संरक्षित स्मारक घोषित केलेले आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटकडे या सगळ्या गोष्टीचा ताबा आहे माझ्या माहितीप्रमाणे. त्यामुळे कुठेतरी या गोष्टींविरोधात जाऊन केंद्र सरकारला अडचणीत टाकलं जाऊ शकतं. त्यामुळे देखील हा मुद्दा महाराष्ट्रात बंद करण्याचा निर्णय हा संघाने घेतलेला असावा. आता याच्याशिवाय जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे औरंगजेबाची कबर हे नेमकं कसलं प्रतीक आहे. महाराष्ट्रात या विषयावर चर्चा सुरू झालेली आहे आणि महाराष्ट्रावर जेव्हा विषयावर चर्चा सुरू होते तेव्हा या विषयाकडे 2 अँगलनी बघितलं जातं. एक म्हणजे औरंगजेब हा जो एक जुलमी राजा होता, तो मुघल होता, तो मुसलमान होता. त्यांनी हिंदूंवर अनुचित अत्याचार केले, जिझिया कर लादला धर्माच्या नावावरती. त्यांनी काशी मथुरा येथील मंदिरं त्यांनी पाडली. महाराष्ट्रात देखील तो आला तेव्हा देखील त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली, क्रूरपणे. आणि हे सगळं असताना त्याचं कबर किंवा त्याचं एक आठवण किंवा त्याची कुठली स्मृतीस्थळे महाराष्ट्रात कशाला हवं असा एक युक्तिवाद केला जातो. दुसरीकडे जो युक्तिवाद केला जातो तो देखील फार महत्त्वाचा आहे. औरंगजेबाच्या निमित्ताने औरंगजेब जो होता तो जेव्हा महाराष्ट्रात आला तेव्हा तो 1680-81 दरम्यान महाराष्ट्रात आला आणि 1707 औरंगजेबाचा मृत्यू जो आहे तो महाराष्ट्रात झाला. म्हणजे जवळपास उणीपुरी 27 वर्ष तो महाराष्ट्रात होता. तो खरं तर महाराष्ट्र आणि दक्षिणेकडचा भाग हा कॉन्कर करायला म्हणजे पादाक्रांत करायला आला होता. त्याने त्यानुसार दक्षिणेतल्या शहाया ज्या होत्या, आदिलशाही असेल किंवा कुतुबशाही असेल, ज्यांना 300, 400 वर्षाचा इतिहास होता, त्या दोन्ही आदिलशाही कुतुबशाही त्यांनी बुडवल्या. त्या मुसलमानी रियासती होत्या, पण त्याला मराठ्यांचं जे राज्य होतं त्याचं आयुष्य अवघं 30-40 वर्षाचं होतं, ते देखील त्याला संपवता आलं नाही. मराठ्यांनी औरंगजेबाला दमवलं. मराठ्यांनी औरंगजेबाच्या ज्याला म्हणतो आपण की नाकी 9 आणले आणि अखेरपर्यंत औरंगजेबाला मराठ्यांचं साम्राज्य धुळीला मिळवण्याचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करता आलं नाही. त्यामुळे औरंगजेबाला इथंच शेवटचा श्वास घ्यावा लागला आणि तो इथंच मेला. असं असताना औरंगजेबाची कबर ही एक प्रकारचं प्रतीक आहे की मराठ्यांनी औरंगजेबाला कसं नमवलं, कसं धुळीला मिळवलं आणि कसं त्याला महाराष्ट्रातनं परत एकदा त्याच्या दिल्लीला जाता आलं नाही. त्यामुळे कुठेतरी मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे हे, असं देखील या निमित्ताने मानलं जातं. दुसरी गोष्ट अशी येते की जेव्हा विहिंप आणि बजरंग दल यांसारख्या अति आक्रमक हिंदुत्ववादी संस्था या औरंगजेबाच्या कबरीचे बाबरी मशीद करू असं जेव्हा विधान करतात तेव्हा एक देखील लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा बाबरी मशिदीचं प्रकरण घडलं होतं 1992 साली बाबरी मशीद पाडली होती, त्यानंतर त्याची मोठी राजकीय किंमत ही भाजपाला चुकवावी लागली होती. 95 ते 99 या काळात सरकार जरी असलं केंद्रामध्ये देखील अटल बिहारी वाजपेयींचं, 2004 नंतर मात्र त्यांना बराच काळ बाजूला बसावं लागलं होतं आणि त्यानंतर आता भाजप हे पूर्ण सत्तेत आलेले आहे आणि जवळपास गेली 15 वर्ष देशामध्ये त्यांची सत्ता आहे आणि जवळपास गेली 10 वर्ष त्यातली 2.5 वर्ष सोडलं तर महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आहे. असं असताना परत एकदा एकीकडे भाजपाने विकासाभिमुख राजकारण करण्याचं धोरण हे अवलंबलेलं दिसतं. त्यानुसार महाराष्ट्रात देशात अनेक विकास कामं झालेली आहेत. ज्याला म्हणतो आपण की मुंबईमध्ये बघितलं किंवा आजूबाजूला बघितलं, समृद्धी महामार्गापासून ते ज्याला म्हणतो आपण की मुंबईतले कोस्टल रोड असेल, सी लिंक असेल किंवा अटल सेतू असेल, यासारखी मोठी कामं ही करून दाखवलेली आहेत भाजप सरकारने महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे एकीकडे विकासाचं राजकारण करताना या राजकारणाला आड किंवा राजकारणाला
कुठेतरी फटका बसू नये धर्माच्या राजकारणाचा, असा कुठेतरी भाजप आणि संघाचा विचार दिसतोय. लोकसभेला जर का आपण बघितलं तर संविधान बचाव ही जी काँग्रेसने मोहीम काढली होती त्याचा बऱ्यापैकी फटका हा भाजपाला देश पातळीवर देखील बसला आणि पहिल्यांदा देशभरामध्ये भाजपाला ज्याला म्हणतो आपण की बहुमतात सरकार न येता नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे जे नेते चंद्राबाबू नायडू त्यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करावं लागलं होतं. त्यामुळे कुठेतरी लोकसभेला याचा फटका बसला होता आणि त्यानंतर लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात आणली आणि विधानसभेला महाराष्ट्रात महायुती सरकारला भाजपला यश मिळालं. असं असताना औरंगजेबाचा मुद्दा हा डोईजड होऊ नये आणि कुठेतरी त्याचा फटका भाजपला बसू नये हा देखील एक विचार केला गेला असेल आणि त्यामुळे संघाने हा मुद्दा जो आहे तो एक प्रकारे बाजूला केला. तो एक प्रकारे बंद करण्याचा आदेश संदेश हा त्यांच्या पत्रकार परिषदेतनं दिला. पुढचा मुद्दा बघितला तर राजकीय हेतू साध्य झालेला आहे या सगळ्या राजकारणात असं आपल्याला म्हणता येईल. कारण की औरंगजेबाचा मुद्दा हा महाराष्ट्राच्या राज्याच्या केंद्रस्थानी एक प्रकारे भाजपाने आणला आणि त्यांचं हिंदुत्व हे परत एकदा या औरंगजेबाच्या निमित्ताने भाजपाने ठळक केले आहे. एकीकडे महायुतीमध्ये 3 पक्षांचं सरकार असताना जर का आपण हिंदुत्ववादी मतांचं गणित बघितलं तर भाजपाचं एक राजकारण लक्षात घ्यायला पाहिजे की भाजपाला आत्ता हिंदुत्ववादी राजकारणामध्ये प्रमुख जर का कोणी प्रतिस्पर्धी असतील तर ते एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आहेत. दोघांच्याही मतांची जर का बघितलं तर 9-10% ही हिंदुत्ववादी मतं ही एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे जातात. औरंगजेबाच्या निमित्ताने नितेश राणे यांनी किंवा तत्सम भारत नेत्यांनी जी काही विधानं केली त्यातनं भाजपाचं हिंदुत्व हे महाराष्ट्राच्या राजकारणात ठळक झालं आणि हे हिंदुत्व ठळक झाल्यानंतर जी काय राजकीय स्पेस असते किंवा राजकीय जी जागा असते त्याच्यावर भाजपाने क्लेम केलेला आहे आणि तो क्लेम केल्यानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्यामध्ये मुंबईची निवडणूक आहे, पुण्याची निवडणूक आहे, नागपूरची निवडणूक आहे, तिथं कदाचित हिंदुत्वासाठी लढणारी पार्टी कोण तर भाजप असं नॅरेटिव्ह एक प्रकारे भाजपने सेट केलेलं आहे आणि ते अधोरेखित केले आहे. त्यामुळे त्यांचा हेतू साध्य झालेला आहे. आता हेतू साध्य झाल्यानंतर ह्याच्या पुढं आता हा मुद्दा जास्त लांबत ठेवण्यापेक्षा औरंगजेबाचा मुद्दा हा बंद करावा या हेतूने देखील संघाने हा भूमिका घेतली असावी अशी राजकीय अटकळ आपल्याला बांधता येते. त्यामुळे एकूण संघांचे सुनीलजी आंबेकर यांनी या विषयावर बोलून हा पडदा टाकलेला आहे. आता कदाचित ह्याच्यापुढं औरंगजेब या विषयावरती फारसं राजकारण होताना दिसणार नाही आणि कुठंतरी देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्यावर या निमित्ताने प्रकरण शिकलं असतं त्याची देखील काळजी या निमित्ताने घेण्यात आलेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनीलजी आंबेकर यांनी औरंगजेबाचा मुद्दा हा आता फारसा महत्त्वाचा नाही हे सांगितलेलं आहे. याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि द पॉलिटिक्स हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.